अय्याजी अगं प्लीज तिला मोठ्या मनानं माफ कर ना. तिची यात काहीच चूक नाही अगं. चूक नाही कशी? ती खोटं बोललेली आहे आणि एकदा खोटं बोललेली मुलगी परत बोलणार नाही याची काय गॅरंटी? तिच्या खोटं बोलण्याची शिक्षा तिला मिळालाच पाहिजे. मान्य मला, पण आजी तिला शिक्षा करण्याआधी तुला मला शिक्षा करावी लागेल. कारण या सगळ्याची सुरुवात माझ्या खोटं बोलण्यामुळे झाली. मी अकाउंटंट आहे असं खोटं तिला सांगितलंच नसतं ना तर गोष्टी इथपर्यंत वाढल्याच नसत्या. तुझा तिच्याबद्दलचा जो काही गैरसमज आहे ना तो ह्या तुझ्या नातवामुळे. तेव्हा तेव्हा आधी तुझ्या श्रीला शिक्षा कर आणि मग तिला. आजी तू जी काही शिक्षा देशील ना ती मी भोगायला तयार आहे. श्री, मला वादविवादात जिंकून मला निरुत्तर करून मी तुझ्या लग्नाला होकार द्यावा असं वाटतंय तुला? अय्याजी अगं मला कुठलाही वादविवाद जिंकायचा नाहीच आहे. मला तुला जिंकायचंय जान्हवीसाठी. माझ्या आयुष्यात घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट आहे जान्हवी. माझ्यासाठी तुम्ही 6 जणी असणं जसं भाग्याचं आहे ना तसं जान्हवी माझी लाईफ पार्टनर असणं भाग्याचं आहे. अय्याजी माझ्यावर विश्वास ठेव. श्री, तिचं लग्न झालंय. अय्याजी तिचं लग्न नाही झालंय आणि हेच खरं आहे. पण तरीही तुला तुझे रिसोर्सेस वापरून जो काही तपास करायचा असेल ना तू कर. आणि त्यातून जर हे सिद्ध झालं की जान्हवीचं लग्न झालेलं आहे आणि माझी माहिती खोटी आहे तर आजी मी तुला शब्द देतो मी माघार घेईन. मागे फिरेन मी. श्री बरोबर बोलतोय. तो म्हणतोय तर त्याच्या मनासारखं करूया ना आपण. आई हात जोडते पण तुटेल इतकं ताणूया नको ना आपण. हो, तुटण्या इतकं नको ना ताणूया. आई मलाही तसंच वाटतंय. म्हणजे श्री चिडेल असं वाटत होतं पण तो किती शांतपणे बोलतोय. आपल्या होकाराची त्याला परवा आहे, गरज आहे. आपण सगळ्या त्याच्या बाजूने उभं राहूया ना. आई मी काय म्हणते, आपण स्वतः फाइंड आउट करूया ना की तिचं लग्न खरंच झालंय की नाही. आणि तसंच जर असेल तर श्री स्वतःच म्हणालाय तो माघार घेईल म्हणून. आई प्लीज हो म्हणा ना. म्हणतोय ना. आई हो 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 हो, मी शत्रू नाही आहे याची आणि याला त्रास व्हावा म्हणूनही मी म्हणत नाहीये हे. ठीक आहे, तिचं लग्न झालं असेल तर मग विषय संपला. पण तिचं लग्न झालं नसेल तरी पण माझे इश्यूज संपले नाहीत. ठीक आहे जी, तुझ्या कसोटीवरती पूर्णपणे उतरल्याशिवाय तू हो म्हणूच नकोस ना. आणि तू हो म्हणल्याशिवाय मी लग्नाला तयार होणार नाही हे तुला माहिती आहे. लग्न मोठी गोष्ट आहे. तिची फॅमिली, बॅकग्राऊंड हे सगळं मॅटर करतं.
आणि खोटं बोलण्याचा ट्रेट. आई, ते खोटं बोलण्याचं आपण मोठ्या मनाने माफ करूया ना. श्रीकृष्ण पण म्हणालाय, चांगल्या कार्यासाठी खोटं बोललेलं चालतं. मी मी पानं घेऊ का सगळ्यांची? नर्मदा, अगं मी काय बोलतेय, तू काय बोलतेयस? हे पण राम आणि कृष्ण देव आहेत ना, त्यांना भूक नाही लागत. आपलं तसं नसतं ना. घ्या पानं घ्या. जा. अय्याजी, थँक्स. हे ताईडा, ते सोड, ते करतो मी सगळं. आधी तू सांग ना. सांग पुढे काय झालं मग? अरे सांगितलं ना, किती वेळा ऐकणार आहात? अगं आम्हाला आवडतं पुन्हा पुन्हा ऐकायला. सांग. मग काय नाही, त्याने त्याच्या सगळ्या आयांशी ओळख करून दिली. मी त्यांच्या पाया पडले, थोडा वेळ बसले आणि निघाले. जेवायला पक्वान्नाचाच बेत असेल नाही का ग? गुडाधोडाचे सगळे पदार्थ अगदी साजूक तुपातले असतील, हो ना ग? आणि काय ग, साड्या पैठणी नाही तर कांजीवरमच असणार. दागिने खूप घातले होते का ग? मला लग्नापर्यंत काहीतरी केलं पाहिजे, नाही तर मी मेली शोभायची नाही, लंकेची पार्वती वाटेन त्यांच्या समोर. ए आई थांब ग. ए ताईडा, त्यांच्याकडे टीव्ही कुठला होता ग? नाही म्हणजे एलईडीच असणार, मोठं होम थिएटर असणार, साऊंड सिस्टीम असणार. हे सांग ना यार काहीतरी. मला नाही माहिती, मी खरंच नाही पाहिलं. अरे ते जाऊ दे, त्यांना नारळी भात आवडला का? हा पिंट्या चल उठ रे, मला आवरून घेऊ दे. बघू हे थांब ना, आधी बाबा काय विचारतात त्याचं उत्तर दे. नारळी भात आवडला त्यांना? खूप खूपच आवडला. काय ग मग लग्नाची बोलणी करायला कधी जायचं त्यांच्याकडे? आई अगं थांब ना, म्हणजे घाई काय, आधी बाबांचं ऑपरेशन झालं पाहिजे. अगं ऑपरेशन काय मी लग्नानंतर करेन ना. बाबा प्लीज, आता ठरलंय ना सगळं, तुम्ही उगाच नका खुसपट काढू काहीतरी. हे बघ, मी तुला वचन देतो, मी नक्की गुडघ्याचं ऑपरेशन करून घेईन, पण तुझ्या लग्नानंतर. आता लग्नाचा आणि ऑपरेशनचा काय संबंध आहे बाबा? अगं ते म्हणतात ना लग्नानंतर ऑपरेशन करेन म्हणून, मग करू नये लग्नानंतर, त्याने काय फरक पडतोय? लग्नाचा काहीच पत्ता नाहीये. म्हणजे त्यावर हवाला ठेवून ऑपरेशन किती पुढे ढकलायचं? बरं बरं, आपण या विषयावर नंतर बोलूया. पण बाबा चल. अरे पिंट्या फोन दे. पिंट्या बाबा याला सांगा ना फोन द्यायला. दे घे. जा जा जा. अगं सांग त्यांना, म्हणावं आम्हाला लग्नाची खूप घाई आहे, आणि त्यांना म्हणावं लग्न होईपर्यंत बाबा ऑपरेशन करणार नाहीयेत असं सांगावं. तर ए असं काहीतरी सांगू नको, तसं काही नाहीये. लग्न तुम्हा दोघांच्या सोयीनेच व्हायला हवंय. बोल. जा. हॅलो, काय मी काय म्हणते, लग्न झाल्यानंतर ऑपरेशन करायचं म्हणजे ऑपरेशनचा खर्च जावई बापूच करतील म्हणून म्हणताय ना तुम्ही? हे फक्त तुलाच सुचू शकतं. वा, चालू दे तुमचं. ए गधड्या, ती अंथरुणं नीट करून टाक, अर्धवट ठेवलीस. ताईडा करेल ना, मी जातो. बाय आई. पिंट्या. बाय बाबा, गुड नाईट. तो कसला ऐकतोय? माझं लग्न झालंय असं तुझ्या आजीला कोणी सांगितलं? माहित नाही, आणि ते इमटेरियल आहे ग. बाप रे, अरे तुझ्या आजीला काय वाटलं असेल, या मुलीचं लग्न झालंय आणि ही माझ्या नातवाशी लग्न करायला येतेय? असं काहीही नाहीये, तिनं मला फक्त विचारलं. पण मग तू काय सांगितलंस? मी सांगितलं तिला की यातला एकही शब्द खरा नाहीये,
आणि तरीही तू तिचं लग्न झालंय असं सिद्ध करू शकलीस तर मग मी माझा शब्द मागे घेईन. मग काय, तिचे आहेत रिसोर्सेस, त्यांच्या थ्रू ती करेल जे काही फाइंड आउट करायचंय ते. आणि मग तिचं तिलाच कळेल की तुझं लग्न झालेलं नाहीये. आणि मग मग जान्हवी, मला ना तुझं हसणं खूप आवडतं, तुझं लाजणं आवडतं, तुझे डोळे आवडतात. थँक्यू. थँक्यू. जान्हवी, मी इथे काहीतरी खूप छान रोमॅन्टिक असं बोलतोय आणि तू थँक्यू म्हणतेस. मग काय म्हणायला हवं होतं? नाही, माझंही पहिलंच अफेअर आहे ना. पुढच्या अफेअरच्या वेळी तुला सांगे ना काय म्हणायचं ते. श्री, अरे हो, आता पुढचं अफेअर करण्याचा ऑप्शनच नाही ना का माझ्याकडे. माझं तर लग्न होतंय. श्री, एक विचारू? विचार ना. आजी तयार होतील ना रे? ऑफकोर्स तयार होती. जानू, तुला तुझे बाबा घरी जानू म्हणतात ना? हो, मला घरचे सगळेच जानू म्हणतात. छान वाटतं. जानू, जानू. फोन ठेवू? नको ना जानू. खूप वेळ बोलतोय आपण. अगं खूप वेळ कुठे, 1.5 तास झालाय तशी. बरं, आता फक्त शेवटची 5 मिनिटं. हे असं तू तिसऱ्यांदा म्हणतेस आता. चल, सकाळी बँकेत जायचंय मला. मला पण आहे ऑफिस. तुला काय, तू बॉस आहेस. सकाळी गेलास काय, नाही गेलास काय, उशिरा गेलास काय, ऑफिस मध्ये जाऊन झोपलास काय, सगळं चालेल. माझं नाहीये रे तसं. तुला येते झोप? पहाटे पहाटे मला तर आता येतच नाही. पाचशे 38 गेली का? हो, आताच. जान्हवी, आवडलं ना? आता आपण अगदीच विजोड दिसणार नाही. छान. सॉरी. चालेल ना? फक्त झोपताना काढून ठेवी. नाटेकर म्हणत होते की तिला हा प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे अगदीच तसे ना ते काय आहे की आता केस उगवणं शक्य नाही ना, आणि हेअर प्लांटेशन वगैरे परवडणार नाही ग, खूप महाग असतं ते. नाही पण तुला हवं असेल तर मी करून घेईन. तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे मी. मिस्टर अनिल, प्लीज प्लीज जा तुम्ही इथून. अगं कसं जाऊ? अगं तुला पाहिलं नाही ना तर मला चैन पडत नाही का? तुझ्यासाठी वाटेल ते करायची तयारी आहे माझी. ऑफिस मध्ये सगळे टिंगल करतात माझी. त्यांना वाटतं मी थापा मारल्या. नाटेकर पण त्यात सामील आहे. त्याच्या तर कानफाटच ठेवून देणार आहे मी. त्याच्यामुळे ते सगळं झालंय. मिस्टर अनिल, प्लीज तुम्ही इथून निघून जा. अगं कसा जाऊ? जान तुझ्यात जान अडकले आहे. हे बघ, तुला वाटतो तसा नाहीये मी. एकदम फिट, परफेक्ट. आणि पैसा म्हणशील तर भरपूर खाल्लाय मी.
दिसतो त्याही पेक्षा जास्त पैसा आहे माझ्याकडे. मिस्टर अनिल, मी तुम्हाला एकदा सांगून झालंय मी लग्न करणार नाहीये तुमच्याशी. पुन्हा एकदा सांगते, नाही लग्न करणार आहे. हा, मग काय त्या अकाउंटंट बरोबर राहणार आहे बिन लग्नाची? तुमचा काय संबंध आहे? हा? संबंध नाही कसा? तुला दिसत नाहीये का? अगं मी तुझ्यावर प्रेम करतोय. अगं डोक्यावर घाम येतोय तरी तुझ्यासाठी हे टोपलं डोक्यावर ठेवलंय. हे बघ, माझ्याकडे रूप आहे, पैसा आहे, मुंबईत 4 फ्लॅट आहेत. आणखीन काय होय तुला? अगं तुझ्यासाठी तर नाटेकराशी देखील मी भांडलो. त्याला सांगितलं लग्न झाल्यानंतर माझ्या दारात पाऊल टाकायचं ना, माझ्या जानला चालत नाही ते. आणखीन काय हवंय तुला? मिस्टर अनिल, तुम्ही प्लीज निघून जा इथून. लिव्ह मी अलोन. अलोन? अगं तू मला अलोन केलंय, पण मी तुझ्यासारखा नाहीये. मी तुला अलोन सोडणार नाहीये. अगं माझ्या मनाशी खेळ केलायस तू. कुठे फिरशील ही पाप? तुला काय वाटतं माझ्याशी लग्नाचं नाटक करशील आणि नंतर मोडशील? हे सगळं मी निमूट सहन करीन? हा? अगं जान, खरंच प्रेम करतो मी तुझ्यावर. रिक्षा, रिक्षा. जान, चला चला लवकर चला. ऐक ना जान. जान, काय वाटतं ना मी 25शीचा? 30शीच्या आतला तरी नक्की. हा? काय दिसतो की नाही मी सेक्सी आणि अपिलिंग? हो ऐका ना, हो माझं लग्न झालेलं नाही. हॅलो हॅलो. चैन पडणार नाही ना तुम्हाला? श्री बद्दल काही आहे म्हटल्यानंतर मग आम्ही आता येऊ का? नको म्हटलं तर तुम्ही नाही येणार का? हा, मग इथूनच ऐकू. या आता या. चला चला, आईने बोलावलं. चला. बरं झालं आई, इतकं पाहायला रोग लागली होती ना. आला होता फोन? येईल. मी तर अत्यानंद महाराजांना पाण्यात ठेवलंय. म्हणजे त्यांचा फोटो पाण्यात ठेवलाय. आला आला. हो. हॅलो. हा बोला. पण हे सगळं नीट तपासलंय ना तुम्ही? म्हणजे याच्यात काही चूक नाहीये ना? हो हो, सांगते मॅडमना. थँक्यू. काय म्हणाले? त्यांनी 3-4 वेगवेगळ्या माणसांकडून माहिती काढली. तिचं लग्न झालेलं नाहीये. म्हणजे तिचा बँक मॅनेजर म्हणाला ते बरोबर आहे. तिचं लग्न झालेलं नाहीये. ठरलं होतं म्हणे, पण मोडलंय आता. मला वाटलं होतं तिचा मॅनेजर खोटं बोलतोय, पण तिचं लग्न झालेलं नाही हे खरं आहे. तर दुर्दैवाने खरं आहे. ठीक आहे, तुम्ही निघा ऑफिसला. हो मॅडम. म्हणजे श्री म्हणतो त्यात तथ्य आहे हे खरं आहे. तर मग आई, मी तुम्हाला म्हटलं नव्हतं की ती मुलगी तशी वाटत नाही म्हणून? याच्यावरनं 2 गोष्टी क्लिअर होत आहेत. एक म्हणजे तिचं लग्न झालेलं नाहीये. दुसरं, त्या अकाउंटंट बरोबर जे काही आहे ते श्री बरोबरच आहे. पण मग तो अनिल आपटे आपल्याशी खोटं का बोलला? पण तो कसा घाणेरडा माणूस आहे. विकृत मेला. बघवलं नसेल त्याला. हो, बघवलं नसेल त्याला. आई, म्हणजे आता जान्हवी आपल्याला चालणार आहे ना? नाही,